Hello everyone, welcome to our YouTube channel B.Ed Education. Dear students, today we are going to discuss multiple choice questions on chapter 6 in PE 6 Assessment and Evaluation in School Education. Unit 6 is Teacher Made Achievement Test. शिक्षक निर्मित प्रावीण्य चाचणी. या प्रकरणातील शिक्षक निर्मित प्रावीण्य चाचणीची संकल्पना व हेतू, शिक्षक निर्मित प्रावीण्य चाचणीचे प्रकार, वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न आणि निबंधात्मक प्रकारचे प्रश्न, शिक्षक निर्मित चाचणीची रचना, यात अनुदेशनात्मक उद्दिष्टांची ओळख, आराखडा तयार करणे, संविधान तक्ता तयार करणे, चाचणी प्रश्नांचे लेखन आणि गुणदान योजना, शिक्षक निर्मित प्रावीण्य चाचणीचे प्रशासन, वर्ग व्यवस्थापन या आशयावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. प्रश्न पहिला, शिक्षक निर्मित प्रावीण्य चाचणी म्हणजे डॅश डॅश. पर्याय अ, जी चाचणी गुणवत्ता किंवा प्रमाणीकरणाच्या विशिष्ट स्तरापर्यंत पोहोचेल अशा प्रकारे विकसित केली जाते. पर्याय ब, शिक्षकाद्वारे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या प्रगतीचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी आणि त्या विशिष्ट आशयात किंवा संकल्पनेत अध्ययनास काही अडचणी आहेत का हे शोधण्यासाठी शिक्षकाने तयार केलेली चाचणी. पर्याय क, दोन्ही अ आणि ब. पर्याय ड, वरीलपैकी एकही नाही. टीचर मेड अचीवमेंट टेस्ट मीन्स डॅश डॅश. ऑप्शन ए, अ टेस्ट which is developed in such a way that it reaches up to a specific level of quality or standardization. Option B, a test which is constructed by the teacher to assess learning progress of students and also to identify if there is any learning difficulty to that particular content or concept. Option C, both A and B. Option D, none of the above. विद्यार्थी मित्रहो, चाचण्यांचे विविध निकषांवर आधारित वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ, चाचणी प्रशासनाची परिस्थिती, क्रायटेरियन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंडिशन्स या निकषाच्या आधारे चाचण्यांचे वैयक्तिक चाचणी म्हणजे इंडिव्हिज्युअल टेस्ट आणि समूह चाचणी म्हणजे ग्रुप टेस्ट अशा दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले गेले आहे. गुणदान म्हणजे स्कोरिंग या निकषाच्या आधारे चाचणीचे वस्तुनिष्ठ चाचणी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आणि व्यक्तिनिष्ठ चाचणी म्हणजे सब्जेक्टिव्ह टेस्ट असे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. आणि प्रमाणीकरणाच्या म्हणजे स्टँडर्डायझेशन या निकषाच्या आधारे चाचण्यांचे प्रमाणित चाचण्या, स्टँडर्डाइज टेस्ट आणि शिक्षक निर्मित चाचण्या, टीचर मेड टेस्ट असे वर्गीकरण केले जाते. आता पहिल्या पर्यायाचा विचार करू. जी चाचणी गुणवत्ता किंवा प्रमाणीकरणाच्या विशिष्ट स्तरापर्यंत पोहोचेल अशा प्रकारे विकसित केली जाते तिला प्रमाणित चाचणी असे म्हणतात. प्रमाणित चाचणीच्या माहिती संचामध्ये प्रमाणित गुण किंवा प्रमाणके नॉर्म्स दिलेले असतात, म्हणून पर्याय अ हा चुकीचा पर्याय ठरतो. शिक्षक निर्मित चाचण्यांची निर्मिती त्यांच्या शिक्षकांकडून केली जाते. शिक्षकांनी निर्माण केलेली चाचणी शिक्षक वर्गात मोठ्या प्रमाणात वापरतात. शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या प्रगतीचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी आणि त्या विशिष्ट आशयात किंवा संकल्पनेत अध्ययनास काही अडचणी आहेत का हे शोधण्यासाठी शिक्षकांनी विकसित केलेल्या चाचण्या म्हणजे शिक्षक निर्मित प्रावीण्य चाचण्या होत. म्हणून पर्याय ब हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. त्यामुळे साहजिकच पर्याय क आणि पर्याय ड हे उत्तराचे पर्याय असूच शकत नाही. या ठिकाणी पर्याय ब हा योग्य पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न दुसरा, शिक्षक निर्मित प्रावीण्य चाचण्यांचा हेतू काय आहे? पर्याय, विद्यार्थ्यांकडे घटक किंवा कोर्समध्ये यशस्वी होण्यासाठी पूर्वावश्यक कौशल्ये आहेत की नाही हे मोजणे. पर्याय ब, अध्ययनाच्या कोणत्याही क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या अडचणी शोधणे. पर्याय क, विद्यार्थ्यांना श्रेणी देणे आणि कोणतेही सत्र, वर्ष किंवा संपूर्ण कार्यक्रम पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देणे. पर्याय ड, वरीलपैकी सर्व. व्हॉट इज द पर्पज ऑफ टीचर मेड अचीवमेंट टेस्ट? ऑप्शन ए, टू मेजर वेदर स्टुडंट्स possess the prerequisite skills needed to succeed in a unit or course. Option B, to identify students' learning difficulties in any areas of learning. Option C, to assign grades and certify the students at the completion of any semester, year or entire program. Option D, all of the above. विद्यार्थी मित्रहो, ग्रानलूंडच्या मते शिक्षक निर्मित प्रावीण्य चाचण्यांचा उपयोग विविध हेतूंसाठी केला जातो. ते म्हणजे विद्यार्थ्यांनी घटक किंवा कोर्समध्ये यशस्वी होण्यासाठी पूर्वावश्यक कौशल्ये आत्मसात केलेली आहेत की नाहीत किंवा विद्यार्थ्यांनी नियोजित अनुदेशनाच्या उद्दिष्टांना आधीच किती प्रमाणात साध्य केले आहे हे मोजणे म्हणजे स्थानन मूल्यमापन, प्लेसमेंट इव्हॅल्युएशन करणे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रगतीचे निरीक्षण करणे आणि विद्यार्थी व शिक्षक यांना अध्ययन अध्यापन प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी प्रत्याभरण पुरवणे म्हणजेच आकारिक मूल्यमापन, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन करणे. कोणत्याही अध्ययन क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या अध्ययन अडचणी ओळखणे, त्यांचा शोध घेणे आणि अध्ययनात येणाऱ्या अडचणींच्या कारणांचा शोध घेणे, तसेच अध्ययनातील उणीवा
किंवा कमतरता कमी करण्याच्या दृष्टीने पुरेसे उपचारात्मक अनुदेशन उपलब्ध करून देणे, म्हणजेच नैदानिक मूल्यमापन केल्यानंतर उपचारात्मक अध्यापन करणे. डायग्नॉस्टिक इव्हॅल्युएशन फॉलोड बाय रिमेडियल टीचिंग. विद्यार्थ्यांना श्रेणी देणे आणि कोणतेही सत्र, वर्ष किंवा संपूर्ण कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देणे, म्हणजेच साकारिक किंवा अंतिम मूल्यमापन करणे. समेटिव्ह इव्हॅल्युएशन. शिक्षक निर्मित प्रावीण्य चाचण्यांचे हे प्रमुख हेतू आहेत. त्यामुळे या ठिकाणी पर्याय ड हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न तिसरा. प्रावीण्य चाचणीच्या कोणत्या प्रकारातील प्रश्न गुणांकनातील कोणत्याही प्रकारचा पक्षपात आणि व्यक्तिनिष्ठतेपासून मुक्त असतात? पर्याय निबंधात्मक प्रश्न प्रकार, पर्याय ब लघुत्तरी प्रश्न प्रकार, पर्याय क वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार, पर्याय ड वरीलपैकी एकही नाही. इन विच टाइप ऑफ आयटम ऑफ ॲन अचिव्हमेंट टेस्ट इज फ्री ऑफ ऑल टाइप ऑफ बायसेस अँड सब्जेक्टिव्हिटी इन स्कोरिंग? ऑप्शन ए एसे टाइप आयटम, ऑप्शन बी शॉर्ट आन्सर टाइप आयटम, ऑप्शन सी ऑब्जेक्टिव्ह टाइप आयटम, ऑप्शन डी नन ऑफ द अबाव. आता आपण अपर्यायाचा विचार करू. निबंधात्मक किंवा निबंधवजा किंवा दीर्घोत्तरी प्रश्नांच्या बाबतीत दोन वेगवेगळ्या परीक्षकांनी एकच उत्तरपत्रिका दोन भिन्न प्रसंगी तपासल्या तर वेगवेगळे गुण मिळतात. या प्रकारे पुन्हा तपासल्यानंतर मिळणारे गुण मूळ गुणांशी सुसंगत राहणार नाहीत, म्हणजेच अशा प्रश्नांना मिळणाऱ्या गुणात विश्वसनीयता राहू शकत नाही. तसेच एखादा विद्यार्थी शिक्षकाशी परिचित असेल, त्याचा नातेवाईक असेल तर त्याचा गुणदानावरती परिणाम होतो. एखाद्या विद्यार्थ्याबद्दल अचूक आणि अनुकूल मत असेल तर त्याला सढळ हाताने गुणदान होते, म्हणजेच तेजोवलयाचा परिणाम दिसून येतो. एकच उत्तरपत्रिका एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणदानामध्ये फरक आढळून येतो. त्यामुळे पर्याय अ हा चुकीचा पर्याय आहे. आता ब पर्यायाचा विचार करू. लघुत्तरी प्रश्न म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्नातील दोष वगळून काढलेली सुधारित आवृत्ती होय. यातही पूर्णपणे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होत नाही, पण निबंधात्मक म्हणजेच दीर्घोत्तरी प्रश्नांपेक्षा वस्तुनिष्ठता जास्त असते. हस्ताक्षर, शुद्धलेखन यांचा गुणदानावर थोडाफार परिणाम होतो. त्यामुळे ब पर्यायही चुकीचा आहे. आता क पर्यायाचा विचार करू. वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे ज्या प्रश्नाचे उत्तर निश्चित स्वरूपाचे असते व ज्या प्रश्नाचे उत्तर तपासताना भिन्न व्यक्तींनी भिन्न प्रसंगी किंवा एकाच व्यक्तीने भिन्न प्रसंगी उत्तरे तपासलीत तरी गुणदानामध्ये तफावत किंवा फरक आढळत नाही. वस्तुनिष्ठ प्रश्न हे कोणत्याही व्यक्तिनिष्ठ पूर्वग्रहांपासून मुक्त असतात, एकतर परीक्षक किंवा निर्मात्यांकडून. विद्यार्थ्यांची लेखनशैली, शुद्धलेखन इत्यादी घटकांचा परिणाम प्रश्नांच्या उत्तरावर दिलेल्या गुणदानावर होत नाही आणि त्यामुळे चाचणीमध्ये जास्तीत जास्त यथार्थता येते. म्हणून पर्याय क हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न चौथा. भारताची राजधानी कोणती आहे हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे? पर्याय वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार, पर्याय ब प्रत्यावहनात्मक प्रश्न प्रकार, पर्याय क अतिलघुत्तरी प्रश्न प्रकार, पर्याय ड विधानपूर्ती किंवा रिक्त स्थानांची पूर्ती प्रश्न प्रकार. विच इज द कॅपिटल ऑफ इंडिया? व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन ॲटम इज धिस? ऑप्शन ए ऑब्जेक्टिव्ह टाइप आयटम, ऑप्शन बी रिकॉल टाइप आयटम, ऑप्शन सी व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप आयटम, ऑप्शन डी कम्प्लिशन ऑर फिल इन टाइप ॲटम. विद्यार्थी मित्र, ज्या प्रश्नाचे उत्तर नेमके असते व ज्याचे उत्तर तपासताना व्यक्तिनिष्ठता असू शकत नाही असा प्रश्न म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न होय. अशा प्रश्नाचे उत्तर निश्चित असल्यामुळे म्हणजेच प्रतिसादबद्ध स्वरूपाचा असल्याने बद्ध प्रतिसाद स्वरूपाचा प्रश्न आहे. दिलेल्या प्रश्नात भारताची राजधानी दिल्ली आहे असे नेमके व निश्चित उत्तर आहे, म्हणून तो वस्तुनिष्ठ प्रकारचा प्रश्न आहे. हे जरी खरे असले तरी वस्तुनिष्ठ प्रश्नांचे दोन प्रमुख प्रकार आहेत. एक म्हणजे प्रत्यावहनात्मक प्रश्न, रिकॉल टाइप क्वेश्चन्स. या प्रश्नांना स्मरण प्रश्न असेही म्हणतात, कारण या प्रश्नांचे उत्तर आठवून लिहावयाचे असते. वस्तुनिष्ठ प्रश्नाचा दुसरा प्रकार म्हणजे प्रत्याभिज्ञान प्रश्न प्रकार, रेकग्निशन टाइप क्वेश्चन्स. या प्रश्नामध्ये संभाव्य उत्तरे दिलेली असतात, त्यापैकी अचूक वाटणारे उत्तर विद्यार्थी निवडतो. यावरून दिलेला प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारातील प्रत्यावहनात्मक स्वरूपाचा आहे. पण प्रत्यावहनात्मक प्रश्न प्रकाराचे पुन्हा दोन प्रकार आहेत. या प्रश्न प्रकारात एखादे विधान अपूर्ण देऊन ते पूर्ण करावयाला सांगणे किंवा एखाद्या वाक्यातील मोकळ्या जागेत शब्द भरणे किंवा विचारलेल्या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर देणे, अशा प्रकारे हा प्रश्न प्रकार वापरता येतो. यावरून प्रत्यावहनात्मक प्रश्नांचे दोन प्रकार आहेत, ते म्हणजे रिक्त स्थानांची पूर्ती म्हणजेच विधानपूर्ती
कंप्लिशन टेस्ट, त्यामुळे पर्याय ड हा चुकीचा पर्याय ठरतो. प्रत्याव्हानात्मक प्रश्नाचा दुसरा प्रकार म्हणजे एका शब्दात उत्तर द्या. आपल्याला दिलेल्या प्रश्नात दिल्ली या एका शब्दात प्रश्नाचे उत्तर देता येते आणि त्यामुळे हा अतिलघुत्तरी प्रश्न प्रकार आहे. म्हणून पर्याय क हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 5वा. प्रावीण्य चाचणीतील कोणत्या प्रकारचे प्रश्न उच्च मानसिक प्रक्रियांचे मापन करण्यासाठी सर्वात योग्य आहेत? पर्याय वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार, पर्याय ब निबंधात्मक प्रश्न प्रकार, पर्याय क निवड प्रश्न प्रकार, पर्याय ड पर्यायी प्रतिसाद प्रश्न प्रकार. विच टाइप ऑफ ॲटम्स इन द अचिव्हमेंट टेस्ट आर मोस्ट अप्रोप्रिएट फॉर मेजरिंग हायर मेंटल प्रोसेसेस? ऑप्शन ए ऑब्जेक्टिव्ह टाईप ॲटम्स, ऑप्शन बी एसे टाईप ॲटम्स, ऑप्शन सी सिलेक्शन टाईप ॲटम्स, ऑप्शन डी अल्टरनेटिव्ह रिस्पॉन्स ॲटम्स. उच्च मानसिक प्रक्रियांमध्ये पृथक्करण, संश्लेषण, मूल्यमापन, अन्वयार्थ काढणे, संघटन आणि चिकित्सक टिप्पणी यांचा समावेश होतो. वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारात यांत्रिक स्मरणावर म्हणजे रोट लर्निंगवर भर दिला जातो. तर्कशुद्ध मांडणी, विचारातील सुसंगती, भाषेवरील प्रभुत्व इत्यादींचे मापन बहुधा यात होत नाही. त्यामुळे पर्याय चुकीचा ठरतो. आता ब पर्यायाचा विचार करू. आपले विचार व्यक्त करणे, कल्पना विस्तार करणे, दिलेल्या मजकुराचा अर्थ स्पष्ट करणे, अभिप्राय देणे इत्यादी बाबतीतील विद्यार्थ्यांचे कौशल्य अजमावण्याकरता निबंधात्मक प्रश्नासारखे दुसरे साधन नाही. निबंधात्मक प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी स्वतःच्या शब्दामध्ये देतो. हे प्रश्न उच्च मानसिक प्रक्रिया ज्यात पूर्वीच्या घटनांचे पृथक्करण, संश्लेषण, मूल्यमापन, संघटन आणि चिकित्सक टिप्पणी यांचा समावेश होतो व त्यांच्या मापनासाठी निबंधात्मक प्रश्न प्रकार सर्वात उपयुक्त आहे. म्हणून पर्याय ब हा अचूक उत्तराचा पर्याय ठरतो. निवड प्रश्न प्रकार हा वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारच आहे. यात विद्यार्थ्याला दिलेल्या उत्तरांपैकी योग्य उत्तर निवडावे लागते, शोधावे लागते. निवड प्रश्नांचे पर्यायी प्रतिसाद प्रश्न प्रकार, अल्टरनेटिव्ह रिस्पॉन्स ॲटम्स, जोड्या लावणे, मॅचिंग टाईप ॲटम आणि बहुपर्यायी प्रश्न प्रकार, मल्टिपल चॉईस टाईप ॲटम्स हे प्रकार आहेत. त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नांमध्ये उच्चतर मानसिक प्रक्रियांचे मापन होईलच असे नाही आणि त्यामुळे पर्याय अ, क आणि ड हे चुकीच्या उत्तराचे पर्याय आहेत. पर्याय ब हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन. प्रश्न 6वा. शिक्षक निर्मित प्रावीण्य चाचणीच्या निर्मिती प्रक्रियेत समाविष्ट झालेल्या पायऱ्या 1, 2, 3, 4, 5 योग्य क्रमाने लावा. 1. संविधान तक्ता तयार करणे. 2. अनुदेशनाची उद्दिष्टे ओळखणे. 3. आराखडा तयार करणे. 4. प्रश्नांचे लेखन करणे. 5. गुणदान योजना. पर्याय 2, 3, 1, 4, 5. पर्याय ब 1, 2, 3, 4, 5. पर्याय क 2, 1, 3, 4, 5. पर्याय ड 2, 3, 4, 1, 5. Rearrange the following steps 1, 2, 3, 4, 5 involved in the process of construction of teacher-made achievement tests in proper sequence. 1. Preparing blueprint. 2. Identifying instructional objectives. 3. Making the design. 4. Writing the test item. 5. Marking scheme. Option A 2, 3, 1, 4, 5. Option B 1, 2, 3, 4, 5. Option C 2, 1, 3, 4, 5. Option D 2, 3, 4, 1, 5. विद्यार्थी मित्र, शिक्षक निर्मित प्रावीण्य चाचणीच्या निर्मिती प्रक्रियेत 5 मुख्य पायऱ्यांचा समावेश होतो. पहिली व सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे अनुदेशनात्मक उद्दिष्टांची ओळख. प्रत्येक विषयासाठी वेगवेगळी अनुदेशनात्मक उद्दिष्टे असतात. सामान्यतः विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि गणित या विषयांमध्ये प्रमुख उद्दिष्टे ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य या श्रेणींमध्ये वर्गीकृत केली जातात. तर भाषा विषयांमध्ये प्रमुख उद्दिष्टे ज्ञान, आकलन आणि अभिव्यक्ती म्हणजे एक्सप्रेशन या श्रेणींमध्ये वर्गीकृत केली जातात. ज्ञान श्रेणीतील उद्दिष्टे निम्नतम स्तराचे अध्ययन मानले जाते, तर आकलन व ज्ञानाच्या उपयोजनाला उच्चतर स्तराचे अध्ययन मानले जाते. दुसरी पायरी म्हणजे आराखडा योजना तयार करणे. आराखडा तयार करताना अनुदेशनात्मक उद्दिष्टे, प्रश्न प्रकार, समाविष्ट केलेल्या आशयातील घटक, उपघटक आणि काठिण्य पातळी या बाबी विचारात घेऊन त्यांना भाराऊज द्यावा. तिसरी पायरी म्हणजे संविधान तक्ता तयार करणे ही आहे. उद्दिष्टे, उपघटक व प्रश्न प्रकार या 3 गोष्टींचा एकत्रित विचार करून जो तक्ता तयार केला जातो त्याला संविधान तक्ता असे म्हणतात. संविधान तक्त्याला 3 बाजू असल्यामुळे त्याला त्रिमिती पत्रक 3 डायमेन्शनल चार्ट असेही म्हणतात. या 3 अंगांऐवजी फक्त 2च अंगांचा विचार केला तर त्याला द्विमिती पत्रक
टू डायमेन्शनल चार्ट असे म्हणतात. या तक्त्यात उपघटक म्हणजेच आशय व उद्दिष्टे या दोन अंगांचाच विचार केला जातो. संविधान तक्त्यामुळे चाचणीचे स्वरूप स्पष्ट होते, तसेच संविधान तक्त्याप्रमाणे शिक्षकाला प्रश्नांची रचना करणे सोपे जाते. चौथी पायरी म्हणजे प्रश्नांचे लेखन करणे. संविधान तक्त्यानुसार प्रश्नांचे लेखन करावे लागते. प्रश्न तयार करताना संविधान तक्त्याचा एकावेळी एक लहान भाग घ्यावा व त्याचा अंतर्गत येणाऱ्या अपेक्षित प्रश्नांचे लेखन करावे लागते. अशा प्रकारे एक एक करून प्रत्येक भागात येणाऱ्या प्रश्नांचे लेखन करावयाचे असते. प्रश्नांचा तार्किक क्रम लावावा लागतो, सूचना द्याव्या लागतात. पाचवी पायरी म्हणजे गुणदान योजना तयार करणे. निर्णयासंबंधी असलेली असंगती म्हणजे इनकन्सिस्टन्सी दूर करण्यास मदत करण्याच्या उद्देशाने गुणदान योजना तयार केली जाते. प्रश्नाच्या अनुषंगाने येणारे उत्तराचे सर्व अपेक्षित व मुख्य मुद्दे संरचित केले जातात. प्रत्येक अपेक्षित मुद्दे व उपमुद्द्यांसाठी गुण दिले जातात आणि गुणदान योजनेमध्ये उत्तर सूची म्हणजे स्कोरिंग की समाविष्ट असते. त्यामुळे या ठिकाणी पर्याय अ हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 7वा. शिक्षक निर्मित प्रावीण्य चाचणीच्या प्रशासनाचे नियोजन करीत असताना कोणत्या सूचना लक्षात घेतल्या पाहिजेत? पर्याय अ, कॅफेटेरिया जवळील खोल्या, कॉमन रूम, खेळण्याचे मैदान किंवा इतर गोंगाटाच्या ठिकाणी असलेल्या खोल्या टाळा. पर्याय ब, ज्यामुळे विद्यार्थ्यांना मदत मिळू शकेल असे कोणतेही चित्र, नकाशे, आकृत्या, तक्ते, पोस्टर्स परीक्षा हॉलमध्ये नसावेत. पर्याय क, आपण किंवा अंतर्गत पथकातील सदस्यांनी परीक्षेच्या वेळी बोलणे, वाचणे, पेपरमध्ये दुरुस्ती करणे किंवा इतर कोणतेही दुसरे कार्य करू नये. पर्याय ड, वरीलपैकी सर्व. Which instructions to be kept in mind while planning for the administration of a teacher-made achievement test? Option A, avoid rooms near cafeterias, common rooms, playing fields or other noisy places. Option B, there should not be any pictures, maps, diagrams, charts, posters in the examination hall which can help the students. Option C, neither you nor your invigilators should talk, read, correct papers or do any other work during the examination time. Option D, all of the above. विद्यार्थी मित्र, चाचणीच्या प्रशासनासंबंधीची आधीपासूनच योजना तयार केलेली नसेल तर उत्तम संविधान तक्ता तयार करणे व त्यानुसार विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे व्यर्थ जाते. चाचणीचे प्रशासन करण्यासाठी योजना तयार करताना काही बाबी लक्षात ठेवावयाच्या असतात. त्या म्हणजे वेळापत्रक काळजीपूर्वक तयार करावे, परीक्षेचे आयोजन करताना वातावरण शांत आणि आरामदायी असावे, परीक्षेसाठी निश्चित केलेल्या वर्गखोल्यांच्या दरवाजावर परीक्षा चालू आहे, कृपया व्यत्यय आणू नका अशी सूचना लावावी. ज्यामुळे विद्यार्थ्यांना मदत मिळू शकेल असे कोणतेही चित्र, नकाशे, आकृत्या, तक्ते, पोस्टर्स, सारण्या परीक्षा हॉलमध्ये लावलेल्या नसाव्यात. परीक्षा हॉल गोंगाटापासून दूर असावा. अंतर्गत पथकातील सदस्यांशी पर्यवेक्षकाने बोलणे, पेपर वाचणे, पेपरमध्ये दुरुस्त्या करणे किंवा इतर दुसरे कोणतेही कार्य करू नये. कोणत्याही एका विद्यार्थ्याजवळ अधिक वेळ उभे राहू नये. या सर्व सूचना लक्षात घ्याव्यात. त्यामुळे पर्याय ड हा बरोबर उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 8वा. बहुपर्यायी प्रश्नांमध्ये योग्य प्रतिसाद किंवा सर्वोत्तम डॅश म्हणतात आणि उर्वरित पर्याय डॅश म्हणून ओळखले जातात. पर्याय अ, बंद उत्तर विकर्षक. पर्याय ब, बंद उत्तर पर्याय. पर्याय क, पूर्वार्ध पर्याय. पर्याय ड, आधार कथन पर्याय. In multiple choice item, the correct response or the best answer is called the dash dash and the remaining alternatives are known as dash dash. Option A, kid answer, distractors. Option B, kid answer, option C, stem, choices. Option D, premises, options. विद्यार्थी मित्रों, बहुपर्यायी प्रश्नप्रकार हा वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वात सामान्य प्रकार आहे. शालेय चाचण्या तसेच अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये बहुपर्यायी प्रश्नांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या प्रश्न प्रकारात प्रश्नाच्या सुरुवातीला एक अपूर्ण विधान किंवा प्रश्नार्थक विधान किंवा शब्द गाळलेले विधान असते. त्यालाच पूर्वार्ध म्हणजे स्टेम असे म्हणतात. हे अपूर्ण विधान पूर्ण करण्यासाठी 3 ते 5 संभाव्य उत्तरे दिलेली असतात. त्यांना पर्याय म्हणजे अल्टरनेटिव्स किंवा विकल्प, ऑप्शन्स किंवा चयन किंवा निवड, चॉईसेस असे म्हणतात. या पर्यायातील एक पर्याय बरोबर असतो, म्हणजेच तो पर्याय हेच उत्तर असते व बाकीचे पर्याय हे फसवे आणि चुकीचे असतात. बरोबर उत्तराच्या पर्यायाव्यतिरिक्त उरलेले पर्याय उत्तराशी मिळते जुळते असतात. ते खऱ्या उत्तरापासून आपले लक्ष दूर नेण्याचा प्रयत्न करतात, म्हणून त्यांना विकर्षक,
डिस्ट्रॅक्टर्स असे म्हणतात. विकर्षक बरोबर उत्तराशी जितके जास्त जुळते असतील तितका तो प्रश्न चांगला असतो. विद्यार्थ्यांना प्रश्न वाचून बरोबर किंवा सर्वात योग्य पर्याय निवडण्यास सांगितले जाते. बरोबर उत्तर किंवा सर्वात योग्य उत्तराला बंद उत्तर म्हटले जाते आणि उर्वरित पर्याय लक्ष विचलित करणारे अथवा अयशस्वी करणारे पर्याय म्हणून ओळखले जातात. त्यांना विकर्षक असे म्हणतात. त्यामुळे पर्याय अ हा अचूक उत्तराचा पर्याय आहे, म्हणजेच बंद उत्तर आहे. सो हिअर ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन, दॅट इज कीड आन्सर. प्रश्न 9. वर्ग व्यवस्थापन म्हणजे काय? पर्याय वर्गातील सर्व कृतींचे सुयोग्य संचालन आणि नियंत्रण होय. पर्याय ब वर्ग नियंत्रण करणे. पर्याय क शिक्षक जे शिकवितात ते शांतपणे ऐकणे. पर्याय ड मुलांना शिस्तीत वागवणे. व्हॉट इज द क्लासरूम मॅनेजमेंट? ऑप्शन ए प्रॉपर ऑपरेशन अँड कंट्रोल ऑफ ऑल क्लास ॲक्टिव्हिटीज. ऑप्शन बी क्लास कंट्रोल. ऑप्शन सी लिसनिंग क्वाइटली टू व्हॉट द टीचर टीचर्स. ऑप्शन डी डिसिप्लिनिंग चिल्ड्रेन. वर्ग व्यवस्थापनामध्ये फक्त नियंत्रण ठेवणे, मुलांना शिस्तीत वागवणे एवढेच अभिप्रेत नाही, तर अध्ययन अध्यापन उपक्रमांचे संघटन व समन्वय आवश्यक आहे. मुलांना गप्प बसायला लावून, शिस्तीत ओळीने बसायला लावून, शिक्षक वर्गासमोर उभे राहून जे शिकवतात सांगतात ते गुपचूपपणे ऐकायला लावणे एवढेच अभिप्रेत नसून सर्व विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या अध्ययनात सर्व वेळ गुंतलेली असावीत. मुलांना एकमेकांसमोर सहकार्याने काम करण्यास प्रोत्साहन दिलेले असावे. शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थी विद्यार्थी यांच्यात सहज सुलभ आंतरक्रिया व्हावी. परिसरामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या स्वस्त शैक्षणिक साधनांचा वापर आवश्यक तेथे व योग्य प्रकारे केलेला असावा. शिक्षकाची भूमिका अध्ययन सहाय्यकाची असावी आणि त्यामुळे मुलांना शिक्षकावर सतत अवलंबून राहावे लागत नाही. शैक्षणिक कार्यामध्ये विद्यार्थी त्यांच्या मानसिक, भावनिक, क्रियात्मक क्षमतेप्रमाणे सहभागी होतील. अशा प्रकारे शिक्षकाने निर्माण केलेल्या अध्ययनपूरक वातावरणातील उपक्रमांची संरचना म्हणजे वर्ग व्यवस्थापन होय. वर्ग व्यवस्थापन करताना शिक्षकाला अध्यापनाबरोबरच नियोजन, संघटन, समन्वय, मार्गदर्शन या व्यवस्थापनातील प्रक्रियाही कराव्या लागतात. म्हणजेच वर्गातील सर्व कृतींचे सुयोग्य संचालन आणि नियंत्रण म्हणजे वर्ग व्यवस्थापन होय. त्यामुळे या ठिकाणी पर्याय अ हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 10. वर्ग व्यवस्थापनात कोणत्या समस्या निर्माण होतात? पर्याय विद्यार्थ्यांची सक्रियता. पर्याय ब विविध मानसिक क्षमता असलेल्या सर्वांचे समाधान होईल असे शिकवणे. पर्याय क निश्चित वातावरण. पर्याय ड अध्यापनात शैक्षणिक साधनांचा वापर. विच प्रॉब्लेम्स अराइज इन क्लासरूम मॅनेजमेंट? ऑप्शन ए स्टुडंट्स ॲक्टिव्हिटीजम. ऑप्शन बी टीचिंग दॅट एव्हरीवन विथ डिफरंट मेंटल ॲबिलिटीज इज सॅटिस्फाईड. ऑप्शन सी फिक्स एन्व्हायरमेंट. ऑप्शन डी यूज ऑफ एज्युकेशनल टूल्स इन टीचिंग. विद्यार्थी मित्र, कोणत्याही वर्ग प्रणालीचे व्यवस्थापन करताना निर्णय त्वरित घ्यावे लागतात. विद्यार्थी दिलेल्या गटकार्यात सहभागी होत नाही असे दिसले तर काय करायचे हे ताबडतोब ठरवावे लागते. त्यासाठी फारसा वेळ विचार करायला नसतो, तरच विद्यार्थ्यांचे अध्ययन घडवून आणता येते. पर्याय अ विद्यार्थ्यांची सक्रियता. यावरून विद्यार्थी सक्रिय असतात की नाही याविषयी कुठलाही अर्थबोध होत नाही आणि म्हणून पर्याय चुकीचा ठरतो. आता दुसऱ्या पर्यायाकडे वळू. एका वर्गामध्ये विविध मानसिक क्षमतेचे विद्यार्थी असतात, तसेच ते विविध पार्श्वभूमीतून आलेले असतात. शिक्षकाला अशा भिन्न क्षमतेच्या विद्यार्थ्यांकडून उद्दिष्टे साध्य करावयाची असतात. भिन्न मानसिक क्षमतेच्या विद्यार्थ्यांकडून सर्व उद्दिष्टे साध्य करताना अनेक अडथळे येतात, अडचणी येतात. अशा सर्व विद्यार्थ्यांचे समाधान होईल असे शिकवणे ही एक समस्या बनते. त्यामुळे पर्याय ब अचूक उत्तराचा पर्याय आहे. आता तिसऱ्या पर्यायाचा विचार करू. वर्गात काही वेळा कोणत्या क्षणी काय घडेल हे सांगता येत नाही. वर्गात शिक्षकांचे शिकवणे चालू असताना मागच्या वाकावर बसणारी काही मुले वहीमध्ये चित्रे काढतात, एकमेकांकडे संदेश लिहिलेला कागदाचा तुकडा गोळा करून फेकतात. अचानक बाहेर पाऊस पडत असेल तर विद्यार्थ्यांना तो बघायचा असतो. अशा वेळी त्यांचे वर्गात लक्ष नसते. त्यामुळे शिक्षकांना अनिश्चित वातावरणात शिकवताना समस्या येतात आणि त्यामुळे पर्याय क हा चुकीचा पर्याय ठरतो. वर्गात मुले कोणत्या ना कोणत्या अध्ययनात सतत गुंतलेली असतात. अशा वेळी त्यांना प्रोत्साहन देऊन जर योग्य व स्वस्त शैक्षणिक साधनांचा वापर करून शिकवलं तर वर्ग व्यवस्थापन परिणामकारक होईल. अध्यापनात शैक्षणिक साधनांचा वापर ही वर्ग व्यवस्थापनातील समस्या होणार नाही आणि म्हणून पर्याय ड हा चुकीचा पर्याय आहे. स्पष्टीकरणाच्या आधारे आपल्या असं लक्षात आलं असेलच की या ठिकाणी पर्याय ब हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. विद्यार्थी मित्रो, आपण 10 बहुपर्यायी प्रश्नांची चर्चा या ठिकाणी केलेली आहे. आपल्याला या चर्चेतून आशयाचे आकलनही होण्यास नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल
तर लाईक करा, कमेंट करा आणि आपलं सर्वांसाठी आणि सर्वांचं असलेलं BEd एज्युकेशन चॅनल सबस्क्राईब करा. पुढील अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.